गेल्या वर्षी 7 करोड अशी संख्या आहे आपल्या भारतातली जी की आजारपणामुळे गरिबी झालेली आहे, म्हणजे त्यांना आजारपणामुळे गरिबी आलेली आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांच्याकडे नसलेला हेल्थ इन्शुरन्स। आणि दुसरी संख्या आहे ती म्हणजे 20 ते 24 लाख क्लेम हे रिजेक्ट झालेले आहेत। याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी एकतर जो इन्शुरन्स ॲडवायझर आहे तो व्यवस्थित निवडलेला नाही आणि त्यांनी एकतर लपवलेले आहेत त्यांच्यामधले काहीतरी पॉईंट, त्यामुळे तो क्लेम हा रिजेक्ट झालेला आहे। आता या दोन संख्येवर डिपेंड आजचा व्हिडिओ असणार आहे, तो म्हणजे इन्शुरन्स कमी वयात का घ्यावा, इन्शुरन्स का घ्यावा आणि इन्शुरन्स घेताना कोणत्या चुका टाळाव्यात ज्यामुळे तुमचा क्लेम पुढे जाऊन रिजेक्ट होणार नाही, यावरती आजचा व्हिडिओ डिपेंड असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे, तुम्हाला इन्शुरन्समधील सर्व अपडेट या व्हिडिओमधून समजणार आहेत। तर बघा, इन्शुरन्स पहिलं, आता मी तुम्हाला पहिली संख्या सांगितली, 7 करोड लोक आहेत की जे इन्शुरन्स नसल्यामुळे आणि आजारपणामुळे गरीब झालेले आहेत। म्हणजे त्यांनी कितीही इन्व्हेस्टमेंट केली असेल तरी अचानक आजारपण आल्यामुळे त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये गेलेली आहे आणि ती पुन्हा फायनान्शियली बॅक आलेली आहेत। त्यामुळे 7 करोड हा आकडा भारतात गेलेला आहे। भारत गरिबीच्या बाबतीत का मागे आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इन्शुरन्स ज्याच्याकडे नाही तो मागे आलेला आहे। कारण जर त्याच व्यक्तीकडे इन्शुरन्स असता तर त्यांची फायनान्शियली जी स्टॅबिलिटी आहे ती स्टॅबिलिटी तशीच राहिली असती, ती पुन्हा रिटर्न आली नसती आणि तो व्यक्ती कधीच गरीब झाला नसता। तर बघा, फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीकडे गाडी आहे, बंगला आहे, आयफोन आहे, तो तंदुरुस्त आहे, शरीराने व्यवस्थित आहे, अशी एक व्यक्ती आहे। त्या व्यक्तीने गाडीचा इन्शुरन्स इतका मोठा घेतला आहे की तो वर्षभर इतका बिंदास्त असतो, इतका गाडी इकडे तिकडे फिरवत असतो, बिंदास्त असतो की मी गाडीचा इन्शुरन्स घेतला आहे, कुठे जर गाडी ठोकली तर मला इन्शुरन्समधून पैसे मिळू शकतात, इन्शुरन्समधून गाडी माझी व्यवस्थित होऊ शकते। आयफोन घेतलाय, आयफोनचा पण इन्शुरन्स घेतलाय, आयफोन पडला फुटला तर माझ्याकडे इन्शुरन्स आहे, त्यामुळे मी बिंदास्त आहे, मला कशाचंच टेन्शन नाही, माझं या दोन बाबतीत तरी व्यवस्थित आहे। बाकी माझी एफडी आहे, सगळीकडे इन्व्हेस्टमेंट आहे, काही स्मॉल स्कीममध्ये म्युच्युअल फंडमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, या बाबतीत तो सुद्धा स्टेबल आहे। परंतु त्याने स्वतःचा इन्शुरन्स घेतला नाही, कारण हे शरीर फुकट मिळालेलं आहे, त्याला कदर नाही, मला काहीच होत नाही आणि झालं तर मी एफडी केली आहे, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आहे, दुसऱ्या स्मॉल स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे, त्यावेळी ते पैसे मी वापरू, म्हणून त्या व्यक्तीने सर्व असून सुद्धा स्वतःचा इन्शुरन्स घेतलेला नाही। आणि अशा व्यक्तीचं वय आहे 35 इयर्स म्हणजे 35 वर्ष आणि या 35 वर्षाच्या व्यक्तीला थोड्याच दिवसामध्ये त्याच गाडीने त्याचा अपघात होतो, ॲक्सिडेंट होतो आणि अशा वेळी त्याच्या जो आहे त्यावेळी त्याला खूप ठिकाणी फ्रॅक्चर्स होतात, काही म्हणजे ॲक्सिडेंट झाला तर काय होईल सांगता येत नाही आणि बऱ्याच वेळा असाही ॲक्सिडेंट होतो की अगदी तो मरणाच्या दारात खेळत असतो। त्यामुळे अशा ॲक्सिडेंटच्या वेळी तुम्हाला माहीत आहे खर्च किती येऊ शकतो, जवळजवळ 5 ते 10 लाख रुपये सहज हॉस्पिटलायझेशन झाल्यावर असा अपघात हा घेऊन जातो। आणि त्याच व्यक्तीचा अपघात झाला, त्याच गाडीने झाला, ती गाडी इन्शुरन्समध्ये सँक्शन झाली, परंतु त्याला मात्र त्यानं आयुष्यभरामध्ये जेवढी कमाई केली होती ती सर्व कमाई ही तेथे पणाला लावायला लागली आणि पुन्हा तो माणूस फायनान्शियली बॅक आला, म्हणजेच गरीब झाला। अशी जनता भारतामध्ये 7 करोड मागच्या वर्षीची आहे आणि त्याच माणसाकडे जर इन्शुरन्स असता तर त्याची सेविंग तशीच राहिली असती, गाडीचा जो क्लेम आहे तो झाला असता, मोबाईल फुटला असेल तर त्याचा सुद्धा इन्शुरन्स सँक्शन झाला असता आणि जर त्याचा स्वतःचा इन्शुरन्स असता तर तो सुद्धा सँक्शन झाला असता आणि त्याची जी एफडी आहे, स्मॉल स्कीममध्ये सेविंग आहे, म्युच्युअल फंडमध्ये सेविंग आहे, ती तशीच राहिली असते आणि तो फायनान्शियली स्टेबल राहून तो आहे तसा श्रीमंत राहिला असता। परंतु का नाही राहिला? कारण त्याच्याकडे फक्त त्याच्याकडे इन्शुरन्स नव्हता। कळलं तुम्हाला? इन्शुरन्स नसल्याचं बॅड इफेक्ट किंवा डिसॲडव्हान्टेज हे काय असू शकतं।
तर यानंतर बघा, इन्शुरन्स कमी वयात का घ्यावा? तर इन्शुरन्स कमी वयात यामुळेच घ्यावा. आता बरेच व्यक्ती असे म्हणतात की इन्शुरन्स आमचं वय आता 30 आहे, 35 आहे, 33 आहे, तर आम्ही इन्शुरन्स का घेऊ? आम्हाला काय इतक्यात काय होणार आहे, असं बऱ्याच व्यक्तींचं म्हणणं असतं. आणि हे बरोबर आहे, परंतु आत्ताची कंडिशन पाहिली तर हे चुकीचं आहे. कारण आत्ता बघितलं तर कोणत्याही व्यक्तींना अटॅक येऊ लागले आहे, कोणत्याही व्यक्तीचा अपघात होऊ लागला आहे, वेळ काय सांगून येत नाही. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीला कॅन्सर होऊ लागला आहे, बाहेरचं खाणं असेल, ऑनलाईन कामे असतील किंवा केमिकलयुक्त भाज्या असतील, यामुळे कॅन्सरसुद्धा होऊ लागला आहे, लिव्हरचे प्रॉब्लेम होऊ लागले आहेत, किडनी फेल्युअर होऊ लागले आहे. आणि आता तुम्ही बघितलं तर फॉर एक्झाम्पल, एखाद्याला जर कॅन्सर झाला किंवा एखाद्याचा जर अपघात झाला तर सहज 5 ते 10 लाख रुपये हॉस्पिटलायझेशनमध्ये जातात. आणि अशा वेळी जर तुम्ही इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला फायनान्शियली अनस्टेबल तुम्ही होऊन जाता. आता कमी वयात इन्शुरन्स का घ्यावा? तर कमी वयात यासाठीच इन्शुरन्स घ्यावा की तुमचं कमी वय आहे म्हणून तुम्ही ओव्हर संभ्रमात जाऊ नये. त्यावेळी तुम्ही इन्शुरन्स का घ्यावा? तर कमी वयामध्ये तुम्हाला कमी प्रीमियम बसता आणि तुम्ही फायनान्शियली पूर्ण स्टेबल राहता आणि बिंदास्त राहता. माझ्याकडे इन्शुरन्स आहे बाबा, मी वर्षाला इतक्या 10 लाखाचा इन्शुरन्स काढला आहे, मी 10 ते 12 हजार रुपये किंवा 20 ते पूर्ण फॅमिलीत म्हटलं तर 16 ते 18 हजार रुपये मी माझे काढतो आणि इन्शुरन्सला प्रीमियम भरतो. आता ते प्रीमियम जर तुम्ही भरलं तर तुम्हाला बाकीचे सेविंग आहे ते बिंदास्त करता येणार आहे बाकी ठिकाणी. परंतु तुम्ही जर ते प्रीमियम वर्षाला भरलं नाही, इन्शुरन्स घेतला नाही, तर तुम्ही वर्षभर असे राहणार की जर आजारपण अचानक आलं तर तुमचं बाकीचं सेविंग आहे ते त्यामध्ये जाऊ शकतं. त्यामुळे कमी वयात इन्शुरन्स घेण्याचा फायदा एवढाच आहे की तुम्हाला कमी प्रीमियम बसणार आहे आणि तुम्ही बिंदास्त राहणार आहे. तुम्ही जेवढ्या कमी वयात इन्शुरन्स घ्याल तेवढं तुम्हाला कमी प्रीमियम येणार आहे आणि जास्त बेनिफिट मिळणार आहे. याशिवाय बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की आमचा क्लेम जो इन्शुरन्स आहे तो इन्शुरन्स घेऊन पण रिजेक्ट होतो. त्यांची संख्या मागच्या वर्षीची आहे ती म्हणजे 20 ते 24 लाख संख्या आहे की जी भारतामध्ये क्लेम रिजेक्ट झालेले आहेत. एवढी संख्या मोठी का झाली? याचं कारण आहे एकतर तुमच्या इन्शुरन्स ॲडवायझरने तुमचे जे पॉईंट आहेत ते लपवले आहेत, तो फक्त पैसे कमावणार आहे, किंवा तुम्ही तुमचे पॉईंट आहेत ते लपवलेले आहेत आणि तुम्ही पॉलिसी घेताना ज्या चुका आहेत त्या चुका टाळायच्या होत्या ते तुम्ही केलेल्या आहेत. आणि त्या चुका कोणत्या ते पाहूया. इन्शुरन्स घेताना तुम्ही पाहिलं तर त्या इन्शुरन्समध्ये त्या इन्शुरन्सचा जो ॲडवायझर आहे त्या ॲडवायझरचा रेशो चेक करा. त्या इन्शुरन्स ॲडवायझरचा रेशो असा चेक करा की त्या इन्शुरन्स ॲडवायझरचे आत्तापर्यंत क्लेम सँक्शन किती झाले आहेत आणि रिजेक्ट किती झालेले आहेत. म्हणजे सँक्शन रेशो आणि रिजेक्ट रेशो चेक करा. म्हणजे जर त्याचा सँक्शन रेशो जास्त असेल आणि रिजेक्ट रेशो अगदी 1-2% असेल तर त्याच इन्शुरन्स ॲडवायझर करून पॉलिसी घ्या. आता 1-2% रिजेक्ट रेशो का असतो? तर तो त्या कस्टमरची चूक असते, म्हणजे ज्यांनी इन्शुरन्स घेतला आहे त्याची चूक असते. जर सँक्शन रेशो एवढा असेल तर रिजेक्ट रेशो 1-2% असेल तर इट्स ओके. त्या इन्शुरन्स ॲडवायझरकडून तुम्ही पॉलिसी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. असाच इन्शुरन्स ॲडवायझर पहिलं तर पकडा. त्यानंतर त्या पॉलिसीमध्ये काय बघणं गरजेचं आहे. आता असा इन्शुरन्स ॲडवायझर तुम्हाला सर्व माहिती सांगणारच, परंतु तुमची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून तुम्हाला काय पाहणं गरजेचं आहे. तर पहिलं म्हणजे रूम रेंट. म्हणजेच रूम रेंट म्हणजे काय? तर एखादी तुम्ही पॉलिसी घेतली समजा आणि त्या पॉलिसीमध्ये अशा बऱ्याच पॉलिसी आहेत की त्या पॉलिसीमध्ये रूम रेंट नाही. आणि जेव्हा एखादी व्यक्ती हॉस्पिटलायझेशन होते तेव्हा त्या व्यक्तीला अशी रूम पाहिजे असते की AC पाहिजे असते किंवा स्वतःची प्रायव्हेट रूम म्हणजे रूम स्पेशल रूम पाहिजे असते. परंतु त्यावेळी त्याला स्पेशल रूम दिली जात नाही, इन्शुरन्स असून पण दिली जात नाही. त्यावेळी त्याला असं सांगितलं जातं की तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंट नाही, म्हणजेच तुम्हाला म्हणून जनरल वॉर्डमध्ये टाकलेलं आहे. तर का असं केलं
केलं जातं, तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंट हा पॉईंट इन्क्लूडच नसतो. त्यामुळे तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंट हा पॉईंट इन्क्लूड असणं गरजेचं आहे. नो रूम रेंट कॅपिंग, सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे नो रूम रेंट कॅपिंग असलेली पॉलिसी घ्या. ज्या पॉलिसीमध्ये तुम्ही कोणतीही रूम घेतली तरी तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला ती रूम ही दिलीच जाणार, अशी पॉलिसी तुम्ही घ्या. अशा पॉलिसीला आता तुम्ही म्हणाल यामध्ये प्रीमियम जास्त येईल, तर असं काही नाही, थोडाफार प्रमाणात प्रीमियमचा फरक पडतो, परंतु अतिच प्रमाणात प्रीमियम होतं असं काहीही नसतं. आणि आत्ता तर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षीपासून GST सुद्धा मायनस आहे. त्यामुळे इन्शुरन्ससाठी GST मायनस असल्यामुळे बऱ्यापैकी इन्शुरन्सची पेमेंट सुद्धा पूर्णपणे कमी आहे. त्यामुळे इन्शुरन्स घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे को पेमेंट. आता को पेमेंट पॉईंट काय आहे, बऱ्याच जण इन्शुरन्स ॲडवायझर, आपण इन्शुरन्स ॲडवायझरकडे जेव्हा जातो तेव्हा आपण म्हणतो की मला कमी प्रीमियमची पॉलिसी दे बाबा, माझ्याकडे आता परिस्थिती नाही, मला कमी प्रीमियमची पॉलिसी दे. आणि अशा वेळी मग तो इन्शुरन्स ॲडवायझर आहे त्याचाही नाईलाज असतो आणि त्यावेळी तो सांगत नाही आणि त्यावेळी तो अशी पॉलिसी तुम्हाला विकून टाकतो की जे पॉलिसीमध्ये को पेमेंट असतं. को पेमेंट म्हणजे काय, समजा तुमचं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर 1 लाख रुपये बिल झालं आहे, तर तुम्हाला इन्शुरन्स तुमचा क्लेम हा फक्त 90,000चा होतो आणि 10,000 तुम्हाला तुमच्या खिशातले भरावे लागतात. त्यावेळी सुद्धा आपला, जर आपण फायनान्शियली अनस्टेबल असत तर त्यावेळी सुद्धा आपला प्रॉब्लेम होतो. आणि यावेळी कमी प्रीमियम म्हणजे असं काही इतकं मोठं कमी प्रीमियम नसतं, तर त्यावेळी थोडाफार प्रमाणात फरक पडतो. परंतु तुम्ही जर तुमच्या हेल्दी लाईफसाठी पॉलिसी घेत असाल, तुमचं हेल्थ स्टेबल ठेवण्यासाठी पॉलिसी घेत असाल, तर तुम्ही इतका 0.12% विचार करणं हे तितकंसं गरजेचं नसतं. म्हणून तुम्ही को पेमेंट असणारा ऑप्शन पॉलिसी घेऊ नका. त्यानंतर पुढचं म्हणजे तुम्ही तुमची पास्ट हिस्ट्री पॉलिसी घेताना सांगत नाही, त्यामुळे तुमचे क्लेम हे पुढे जाऊन रिजेक्ट होतात. आता बघा, एखाद्या व्यक्तीला डायबिटीज आहे किंवा BP आहे, तर ती व्यक्ती सांगत नाही, तर का, वेटिंग पिरियड लागेल आणि वेटिंग पिरियड लागून सुद्धा माझं प्रीमियम जास्त जाईल. परंतु जर तुम्हाला प्रीमियम जास्त जाईल, वेटिंग पिरियड लागेल याची भीती असेल, तर पुढे जाऊन क्लेम रिजेक्ट होण्याची भीती सुद्धा तितकीच पाळा. कारण यामुळेच तुमचे, आणि त्याची संख्या मागच्या वर्षीची मी आधीच सांगितलं किती आहे, 20 ते 24 लाख क्लेम भारतात रिजेक्ट झाले आहेत. हीच कारणे आहेत त्याला. अगोदर पास्ट हिस्ट्री, त्यांचे प्री एक्झिस्टिंग डिसीज आहेत ते सांगत नाहीत आणि त्यामुळे पुढे जाऊन त्यांचे क्लेम हे रिजेक्ट होतात. त्यामुळे इन्शुरन्स पॉलिसी घेताना तुमची जी पास्ट हिस्ट्री आहे, समजा तुम्हाला डायबिटीज आहे किंवा BP आहे, तर तुम्ही सांगून टाका तुमचा वेटिंग पिरियड लागेल शिवाय, आणि एका ठराविक वेटिंग पिरियड नंतर तुमची पॉलिसी बिनधास्त सँक्शन होणार आहे, तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे तुम्ही पॉलिसी घेताना तुमचे जे प्री एक्झिस्टिंग डिसीज आहेत ते प्री एक्झिस्टिंग डिसीज त्या इन्शुरन्स ॲडवायझरला सांगा, त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. तर अतिशय महत्त्वाचे ही 3 पॉईंट आहेत की ही 3 पॉईंट हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही पॉलिसी जेव्हा घेणार आहात तेव्हा, किंवा जर तुम्ही इन्शुरन्स सध्या घेतला असेल तरीही तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये हे पॉईंट इन्क्लूड आहेत का बघा. आता प्रत्येक जे इन्शुरन्स ॲडवायझर आहेत ते प्रत्येकाला त्यांची पॉलिसी काढल्यानंतर काही मिनिटामध्ये त्यांची जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स पाठवतात. त्या डॉक्युमेंट्समध्ये, त्या कागदपत्रांमध्ये सर्व पॉईंट इन्क्लूड असतात. म्हणजे तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट आहेत किंवा काय नाहीत हे सुद्धा इन्क्लूड असतात. त्यामुळे तुम्ही पॉलिसी घेताना या 3 ते 4 चुका कधीच करू नका. त्यामुळे तुमचा क्लेम हा रिजेक्ट होणार नाही. आणि भारतामध्ये वाढलेली संख्या हीच आहे की क्लेम रिजेक्ट होण्याची याच लोकांची आहे, किंवा जे 7 करोड लोक आहेत, जे गरिबी त्यांना आलेले आहे, इन्शुरन्स न घेण्याची स्वीकारणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे एक लाईफ इन्शुरन्स आणि एक हेल्थ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही फायनान्शियली तर स्टेबल राहणारच आहात, परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यात हेल्दी लाईफ आणि सेफ्टी लाईफ जगण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही महत्त्वाचं म्हणजे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे 2 पॉईंट कधीच एकत्र आणू नका. जर तुम्ही इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे पॉईंट एकत्र आणले तर तुमच्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही फायनान्शियली बॅक आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला गरिबी आल्याशिवाय
राहणार नाही. कारण तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्शुरन्स घेत असाल तर तुम्ही इन्शुरन्स न घेतलेला बरा, तुम्ही गरीबच राहिलेलं बरं. त्यामुळे तुम्ही इन्शुरन्स जर घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्याची काळजी म्हणून घ्या. श्रीमंत लोक श्रीमंतही यामुळेच झालेले आहेत की ते जोखमीवर जगतात ते आणि आपण हे जोखीम इग्नोर करतो. म्हणजे गरीब लोक यामुळे राहिलेले आहेत की जोखीम इग्नोर करतो आणि श्रीमंत लोक जोखीम सिरियसली घेतात आणि जोखमीवर जगतात, म्हणून ते श्रीमंत झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या लाईफमध्ये कितीही गरिबी असू द्या, एक हेल्थ इन्शुरन्स आणि एक लाईफ इन्शुरन्स थोड्या का प्रीमियमचा, थोड्या का कवरचा होईना घेऊन ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे इन्शुरन्स घेताना एक चांगला फायनान्शियल ॲडवायझर निवडा, जो की तुम्हाला इन्शुरन्स फक्त देतो यामुळे घेऊ नका. तो ॲडवायझर आहे तो निवडू नका, तर तुम्हाला प्रत्येक पुढे जाऊन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तो मदत करणार आहे. त्याचा तुम्ही पूर्ण हिस्ट्री चेक करा, असाही इन्शुरन्स ॲडवायझर निवडा. तरच तुम्हाला इन्शुरन्स घेण्याचा फायदा हा होणार आहे. असा इन्शुरन्स ॲडवायझर निवडण्याचा फायदा हाच आहे की तुम्हाला कोणताच म्हणजे टेन्शन आहे ते राहणार नाही. कारण तुम्हाला पुढे जाऊन हॉस्पिटलायझेशन जरी झाला तरी तुमचा इन्शुरन्स ॲडवायझर असा पाहिजे की तुम्हाला कोणत्याच बाबतीत अडचण न येऊन देणारा. आणि असा इन्शुरन्स ॲडवायझर जर तर तुम्हाला ॲडवाईस घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त या नंबरवरती कॉल करा. 9987181710 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअप करून तुम्हाला जे ॲडवाईस इन्शुरन्सबद्दल पाहिजे हे तुम्ही घेऊ शकता. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. आपल्या पेजवर नवीन असाल तर इन्स्टाच्या आपल्या पेजला फॉलो करा. अशाच टिप्स इन्शुरन्सबद्दलच्या तुम्हाला इथून पुढे मिळत जाणार आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.